नायलॉन मांजा विक्रीवर कठोर बंदी असतानाही बेकायदेशीर व्यवहार सुरू असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने 2 ठिकाणी धाड टाकत दोघांना अटक केली आहे। मोठ्या प्रमाणात प्राणघातक नायलॉन मांजा जप्त करण्यात आला असून सातारा आणि जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे। निजामगंज कॉलनीतील संजय नगर परिसरात नायलॉन मांजा विक्री सुरू असल्याची माहिती खात्रीलायक ठरल्याने 7 डिसेंबर रोजी गुन्हे शाखेने छापा टाकला। येथे पहिला आरोपी शेख फिरोज हबीब शेख याला ताब्यात घेण्यात आले। त्यानंतर सातारा गावातील खंडोबा मंदिराजवळ दुसरा छापा टाकून शेख उर्फ आदिल हाजी शेख याला पोलिसांनी पकडले। दोन्ही आरोपींच्या ताब्यातून तब्बल 35,100 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे। शासनाने बंदी घातलेल्या या मांजामुळे मनुष्य, पक्षी आणि प्राण्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होतो याची माहिती असूनही आरोपी बेकायदेशीरपणे विक्री करत होते हे तपासात स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी पर्यावरण संरक्षण अधिनियमासह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून नायलॉन मांजाच्या चोरट्या व्यवहारावर अंकुश ठेवण्यासाठी गुन्हे शाखेची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे। याच्यामध्ये काल क्राईम ब्रांच मार्फत 2 ठिकाणी गुन्हे दाखल रेड करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये 55 रील आपण जप्त केलेले आहेत आणि त्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्या आरोपी सध्या PCR मध्ये आहेत। याच्यामध्ये हे जे फॉरवर्ड लिंकेज आहे यांनी कुठून आणला, याच्यामध्ये ह्या साखळीमध्ये पुरवठ्याच्या साखळीमध्ये जे कोणी होते ते सगळे निष्पन्न करून त्यांच्यावर निश्चितपणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, जेणेकरून ह्या घटना आपण थांबवू शकू। कारण याच्यामध्ये जे निष्पाप लहान मुलं असतील, पादचारी असतील, वाहनधारक असतील, या सर्वांना इजा होते आणि या घटना थांबवण्यासाठी समाजाने सुद्धा पोलिसांना मदत केली पाहिजे। पोलीस कठोर कारवाई याच्यामध्ये निश्चितपणे करेल। आपण माहिती द्या, पोलीस स्वतःहून आम्ही कारवाई करतोय। जनतेकडून माहिती आल्यानंतर अधिक मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई त्याच्यामध्ये करण्यात येईल।